खानदेशात आहे हजारो वर्ष जुना म्युझिकल स्टोन। कडाकीच्या थंडीतही दगडामधून वाहतं गरम पाणी। इथेच भीमाने केला होता बकासुराचा वध। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय खानदेश। तुम्ही आपल्या मागच्या व्हिडिओला म्हणजेच कानबाई मातेच्या व्हिडिओला खूप प्रेम दिलं। या व्हिडिओला इंस्टाग्रामवर लाखो लोकांनी बघितलं व हजारो लोकांनी शेअरही केलं। त्यामुळे सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। पावसाळा म्हटलं की निसर्गाचं मनोहर रूप या ऋतूत दिसतं। यामुळे भरपूर लोकांना बाहेर फिरायला जाण्याचा मूड असतो। सध्या सोशल मीडियावर आपल्याला जगभरातील काही नवीन भन्नाट गोष्टी दिसतात। यात काही पर्यटनाचं ठिकाण असतं आणि तुम्हाला तिकडे जावंसं वाटतं। पण तुम्ही कधी याचा विचार केला आहे का की तुम्ही राहत असलेल्या भागातील अशी काही स्थळे आहेत जिथे निसर्गाची किमया आपल्याला बघायला मिळते। तर या व्हिडिओमधून आपण अशा काही जागांबद्दल जाणून घेणार आहोत की तिथे तुम्ही एकदा नक्कीच जायला पाहिजे। कडाकीच्या थंडीतही दगडामधून वाहतं गरम पाणी। देशभरात आपल्याला निसर्गाचे अनेक डोळे दिपवणारे चमत्कार दिसतात। जळगाव जिल्ह्यात असलेल्या या ठिकाणी आपल्याला निसर्गाची अशीच अद्भुत शक्ती पाहायला मिळते। या ठिकाणचे नाव आहे उनबदेव। जळगाव जिल्ह्यात असलेल्या चोपडा तालुक्यातील आडावत गावाजवळ असलेले हे ठिकाण या भागातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। जर तुम्हाला विज्ञान आणि अध्यात्म याचा आश्चर्यचकित करणारा संगम बघायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट दिली पाहिजे। असे सांगितले जाते की रावणाचा वध केल्यानंतर प्रभू श्रीराम शरभंग ऋषी यांच्या आश्रमात पोहोचले। यावेळी ऋषी शरभंग हे कुष्ठरोगाने ग्रस्त होते। ऋषींची अवस्था बघितल्यानंतर प्रभू श्रीरामांनी आपल्या बाणाचे टोक जमिनीत खोचले। यावेळी तिथून एक गरम पाण्याची धार बाहेर येऊ लागली। शरभंग ऋषी यांनी जेव्हा यातून बाहेर येणाऱ्या पाण्यात आंघोळ केली तेव्हा ते कुष्ठरोगातून मुक्त झाले। प्रभू श्रीराम यांनी स्वतः निर्माण केलेला हा गरम पाण्याचा झरा अजूनही अखंड सुरू आहे। हे ठिकाण म्हणजे उनबदेव। यामुळे अशा श्रद्धा आहेत की या ठिकाणी अंघोळ केल्याने अनेक रोगांपासून मुक्तता मिळते। यात अजून एक तर्क जोडला जातो की या भागात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती दिसतात। त्यातून हे पाणी झिरपते आणि पुढे एका गोमुखातून या पाण्याचा झरा बाहेर पडतो। शरभंग ऋषी यांनी बऱ्याच काळापर्यंत इथे असलेल्या एका छोट्याशा गुफेत श्रीराम नामाची तपश्चर्या केली व याचे फळ म्हणून स्वतः प्रभू श्रीराम त्यांच्या आश्रमात आले होते। दिवसेंदिवस उनबदेव इथल्या पर्यटकांची संख्या वाढतच चालली आहे। तुम्ही देखील बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण चुकवू नका आणि अधिक माहितीसाठी तिथे प्रत्यक्ष भेट द्या। इथेच भीमाने केला होता बकासुराचा वध। जळगाव पासून हे ठिकाण आहे फक्त 30 किलोमीटर अंतरावर। तुम्ही जर खानदेशात राहणारे असाल किंवा इथे फिरायला आले असाल तर तुम्ही या पवित्र जागेला नक्की भेट दिली पाहिजे। जळगाव जिल्ह्यापासून 30 किलोमीटर अंतरावर आणि एरोंडल तालुक्यात असलेल्या या मंदिराचा आपल्या हिंदू ग्रंथांमध्ये अनेक कथांमध्ये उल्लेख सापडतो। हे आहे श्री क्षेत्र पद्मालय। संस्कृत भाषेत पद्म म्हणजे कमळ आणि लय म्हणजे घर, असं कमळाचं घर म्हणजे पद्मालय। तर पद्मालय हे श्री गणपती बाप्पाचं स्थान आहे आणि हे गणपतीच्या 2.5 पीठांपैकी एक आहे। तसेच या ठिकाणी असलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती स्वयंभू असल्याचं सांगण्यात येतं। या ठिकाणी आपल्याला गोविंद शास्त्रींची समाधी दिसते व त्यांच्या पादुकांचे दर्शन घेता येते। गोविंद महाराजांनी या शेकडो वर्ष जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता व हे मंदिर अद्यापही कोणालाच माहिती नाही की किती वर्ष जुने आहे। पद्मालय मंदिराच्या परिसरात सुमारे 5 किमी अंतरावर भीमकुंड आहे। असे सांगितलं जातं की भीमाने याच ठिकाणी राक्षस बकासुराचा वध केला होता आणि यानंतर आपली तहान भागवण्यासाठी भीमाने जमिनीवर आपल्या हाताचा कोपर मारला तेव्हा एक पाण्याचे महाकाय कुंड तयार झाले, ज्याला भीमकुंड असे म्हणतात। ते आपण इथे बघू शकतो। निसर्गाचं खूप सुंदर रूप असलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। तुम्ही जर घरात बसून कंटाळले असाल आणि कुठेतरी फिरायला जायचा विचार करत असाल तर इथे जाऊ शकतात। अनेक बघण्यासारख्या गोष्टींसोबतच हे एक जागृत देवस्थानही आहे। खानदेशात आहे हजारो वर्ष जुना म्युझिकल स्टोन। काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत आपल्याला प्राचीन काळात तयार झालेल्या वास्तुकलेचे भन्नाट आविष्कार बघायला मिळतात। यात हजारो वर्षापूर्वी तयार झालेल्या अनेक मंदिरांचा प्रामुख्याने समावेश असतो। आज इथे आपण उत्तर महाराष्ट्रातील खानदेशात असलेल्या मेथी गावाजवळ वसलेल्या भवानी बालाजी मंदिराबद्दल जाणून घेऊ।
धुळे जिल्ह्यात असलेले हे मंदिर शहरापासून फक्त 45 किलोमीटर दूर आहे. हेमाडपंथी शैलीचे हे मंदिर या भागातील सर्वात पुरातन मंदिर म्हणून ओळखले जाते. देशातील अनेक लोक म्युझिकल स्टोन बघण्यासाठी किंवा त्याचा अनुभव घेण्यासाठी भरपूर फिरतात. पण तुम्ही जर खानदेशात राहणारे असाल तर तुमच्यापासून अगदी काही किलोमीटरवर असलेल्या मंदिराबद्दल तुम्ही नक्की माहिती करून घ्यायला हवी आणि जमल्यास तिकडे नक्की भेट दिली पाहिजे. या मंदिरात असलेल्या बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे इथे असलेली गरुडाची समाधी, पायविहीर, भवानी मातेचे शेकडो वर्ष जुने मंदिर खरोखरच बघण्यासारखे आहे. या मंदिराचं घुमुट आणि दगडावर केलेलं कोरीव नक्षीकाम बघून तुम्हाला या पुरातन काळातील कलाकारांचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. यात वापरण्यात आलेल्या सगळ्या दगडांवर काही ठोकून पाहिलं तर प्रत्येक दगडातून वेगवेगळा आवाज येतो. इथल्या एका दगडात तर इनबिल्ट इको आहे, म्हणजे काही ठोकून बघितल्यावर त्यातून दोनदा आवाज येतो. पण इतकं सगळं सुंदर असूनही आपल्या पुरातत्व विभागाचं याकडे दुर्लक्ष झालेलं जाणवतं. हजारो वर्ष जुना असलेल्या मंदिरातील अनेक दगड जीर्ण होऊन भग्न झाले आहेत. पुरातन काळातील वास्तुकलेचा थक्क करणारा नमुना असलेल्या या मंदिराकडे लक्ष दिलेच गेले पाहिजे. अशा अनेक तीर्थांसाठी आपला खानदेश प्रसिद्ध आहे. तुम्हाला पण याच प्रकारच्या काही ठिकाणांबद्दल माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आम्ही नक्कीच त्याची माहिती घेऊन त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जर आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच येऊ तुमच्यासाठी असाच एक भन्नाट व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.